आपणच दुःख निर्माण करत असतो आणि आपल्याला ते दुःख मुक्त करता आलं पाहिजे. कोणी या जगात दुःख देणारा नाही आहे आणि कोणी सुख देणारा नाही. ज्या ज्या वेळेस आपल्या चित्ताची व्याकुळता वाढेल, मनाची बेचैनी वाढेल, त्या त्यावेळेस दुःख दुःख आणि दुःख राहील. सगळ्यात महत्वाचं आहे की शरीराचे कर्म, वाचेचे कर्म आणि याहीपेक्षा मनाचे कर्म कसे दुरुस्त केल्या जातील यासाठी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जोपर्यंत मन प्रवाहित होत नाही, तोपर्यंत दुःखही दुःख आहे. जसं की पाणी वाहत असलं की पाण्यात शुद्धता असते, आणि ते जर पाणी थांबलं, तुंबलं, तर त्याच्यातली दुर्गंधी सुरुवात होत असते. अशाच प्रकारचं चित्ताच्या संबंधी भगवान अनंत सम्यक समृद्धांनी लोकांना सांगितलेलं आहे की मन प्रवाहित असलं पाहिजे सतत. नवीन नवीन भिक्षू झाला, अनेक प्रकारच्या गाठी, अनेक प्रकारचे प्रश्न तो सोबत घेऊन आला. आणि सोबत घेऊन आल्यानंतर भगवंताच्या जवळ कथन करायला लागला की भगवान, तू फार दुःखी आहे. एवढा दुःखी आहे मी की या दुःखातून मुक्त होण्यासाठी काहीतरी माझ्यावर चमत्कार करा. भगवंतांनी चमत्काराला फार दूर ठेवलेला आहे. चमत्कारामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवलं होतं ते महामोगलाई, यांच्यासारखा चमत्कार करणारा रिद्धी सिद्धीमध्ये पारंगत असलेला कोणीच नव्हता. भगवंत आपल्या धर्माची एवढी शुद्धता ठेवतात, लोकांपर्यंत जराही सुद्धा त्या संबंधी शंका उत्पन्न होणार नाही. त्या शंकेतून पार होण्यासाठी जो उपदेश केला जात असतो हेच तर भगवान बुद्धाच्या धर्माची गरिमा आहे. चमत्कार केला, दुःख दूर केलं असं होत नाही. नवीन नवीन आहे आला तो संपर्कात भगवंताच्या आणि सांगितले की भगवान
मी फार दुःखी आहे, माझं दुःख दूर कमी झालं पाहिजे, काहीतरी क्षमता. भगवंताचा एक स्वभाव आहे, त्यांना तिन्ही काळातलं ज्ञान आहे, म्हणून त्यांना अनुत्तर असं म्हटलं जातं. तिन्ही काळातलं ज्ञान आणि विशेष म्हणजे जे जे लोक भगवंताच्या संपर्कात येतात त्या अगोदर ते ओळखतात. आणि एवढंच नाही आहे, भगवंत पुनर्जन्माच्या संबंधी सुद्धा या गोष्टी सांगतात. आकलन होते, त्याला म्हणतात उभे अनुशिक्तेषु, उभे निवास. पूर्वजन्मातला आकलन होते त्यांना, मी पूर्वजन्मात काय होतो काय नाही. कारण ती ज्ञानाची उंची एवढी वरती केलेली असते, ज्या टोकापर्यंत जाते. आणि त्या टोकावर गेल्यानंतर जसं पाठीमागचंही दिसते आणि समोरचे दिसते, तशा प्रकारची ज्ञानाची ही उंची अंतिम टॉप पर्यंत गेलेली आहे. भगवंत इकडे बघू शकतात आणि कधीकडे चारी दिशेने परीक्षण करू शकतात. आणि हे तेवढंच खरं आहे की भगवंताने कधी असा दावा केलेला नाही की बाबा मला दिसलं आणि बस, तुम्हाला पण दिसेल आणि तुम्ही सुद्धा त्या मार्गाने जाऊ शकाल. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, प्रत्येकाला या मार्गाने सांगावं चालावं लागेल. अष्टांगिक मार्ग हा मानवाच्या कल्याणाचा मार्ग आहे, दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग आहे. दुःख तर आपण निर्माण करतो ना. सुखालाही सुद्धा आपणच निर्माण करू शकतो, फक्त आपल्या चित्ताला ओळखण्याचं काम करतो. चित्त से चित्त काढ मन कर, चित्त से चित्त सुधार, चित्त स्वच्छ कर चित्त से. याची मानसिकता ओळखली आणि सांगितले, हा याला असं काहीतरी करून दाखवलं म्हणजे हा बदलेल. झरा वाहत असताना भगवंताने सांगितले की एक मूठभर मीठ घे. घेतलं मीठ त्या ग्लासात ओतलं. त्या झऱ्यातून जा आणि त्या झऱ्यातलं पाणी टाकलं. अर्धा ग्लास मीठ आहे आणि अर्धा ग्लास पाणी आहे, काय होईल काय हालत होईल त्याची. भगवंत म्हणतात पिऊन. त्याला समजलं अर्धा ग्लास पाणी आहे, अर्धा ग्लास मीठ आहे, या पाण्याची सगळी आणि सगळीची सगळी चव हे केवळ फक्त खाली आहे, राशन नाही करू शकत. पण ना जाणे याच्यात भगवंताने काही चमत्कार केला असेल. घेतला ना पिऊ, बावला होता बिचारा, ना समज होता. पूर्ण शरीराला झाडली दिली आणि पूर्ण शरीराला झाडली दिल्यानंतर भगवंत म्हणतात, बेटा कैसा लगा? तो बोला बहुत खारा है भगवान. अच्छा खारा है. परत सांगितलं घे मुठभर मीठ. आता अंगाला काटा उठला, आता परत तेच तुझ्या आवडते काय. घे मीठ, ओत ग्लासात, जा झऱ्यावर. आता झऱ्यात टाकते.
मीठ जरा वाटून त्या झऱ्यात मीठ टाकते. झऱ्यात मीठ टाकल्यानंतर प्रवाह सुरू आहे आणि प्रवाह सुरू असल्यानंतर भगवंत म्हणतात हे ग्लास भर पाणी. मीठ टाकलं, मीठ वाहून गेलं, झरा घेतला, झऱ्यातलं पाणी घेतलं ग्लासाला. भगवंत म्हणतात हे पिऊन पुन्हा हिचक आली त्याला की पहिलं तर खार पिलं, हे खारं आहे की काय माहिती. घेतला ग्लास, प्यायला लागला. अरे चमत्कार झाला, खूप मोठा चमत्कार झाला. चेहऱ्यावरची छटा बदलली, प्रसन्न वाटला, स्मित केलं. आणि भगवंत विचारतात आप कैसा लगा? तो बोले मीठा लगा. भगवंत म्हणतात अरे राजा, खारा आणि मिठा जे आहे याच्यात काही बदल झालेला नाही. बदल केला त्या पात्राचा. बदल कशाचा आहे? पात्र. पहिलं पात्र ग्लास होता, त्या ग्लासात पाणी ओतलं आणि मीठ ओतलं. पात्र छोट होतं म्हणून दुःख होतं. दुसरं पात्र होतं की जे प्रवाहित होतं, त्याच्यात एक ग्लास मीठ ओतलं, पाणी वाहत गेलं, पात्र मोठं होतं, प्रवाहित होतं म्हणून दुःख नाही. या विज्ञान युगांमध्ये ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीचा विचार प्रत्येकाला करावा लागेल की कोणी काही दुःख देणारा नाही रे. कम्मस कम्मी कम्म दायारू कम्म योगी कम्म बंधू कम्म पटी कर्म. आपलेच कर्म आहे. आपल्या कर्माचा विपाक आहे. तुमचे कर्म कसे आहेत त्या कर्मावर डिपेंड असणार आहे. ज्याचे कर्म शुद्ध त्याचं दुःख कमी, ज्याचे कर्म अकुशल त्याचं दुःख जास्त. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, बाब ही आहे की मानवजात एवढी स्वार्थपणाला चिकटलेली आहे, एवढी स्वार्थपणाला चिकटली की स्वतःच्या सुखासाठी आणि स्वतःच्या शांतीसाठी तो प्राण्यांची आहुती द्यायला लागला. कसं कल्याण म्हणजे कसं कल्याण होईल. प्राणी मात्रावर दया करायला शिकवलं अनंत सम्यक संबोधानी. आणि काही लोक एकदम प्राण्यांना बळी देतात, प्राण्यांना मारतात, प्राण्यांचा यज्ञ करतात. त्यापैकी एक अग्नी भारद्वाज. त्यावेळेस अग्निपूजा जास्त चालायची. कर्माचा विचार अजिबात नाही आहे. काय कर्म केले, कर्माशी काय घ्यायचं नाही. अज्ञानानं या अज्ञानातून दूर होण्यासाठी सज्ञानपणा नाही आहे, जाणून घेत नाही. धम्म जसा आहे तसा तो अंगीकारण्याचा प्रयत्न करत नाही. पाचशे मेंढर त्यांनी त्या यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी गेलेले आहेत. काय तर म्हणजे मला रात्रभर झोप येत नाही, मला शांती नाही आहे, मला सुख शांती पाहिजे, यासाठी 500 मेंढरांचा बळी. किती भयानक क्रूरता झाली. निष्पाप प्राण्यांना बळी देणे. आजही काही लोक आहेत की देवदेवतांच्या नावावर आजही अज्ञान लोक आहेत, कोंबडं बकरं कापतात. काय तर म्हणजे आमच्या देवाला हे चालते, आमच्या देवाला ते चालते. तुला कसं माहित रे तुझ्या देवाला हे चालते म्हणून?
एवढा समृद्ध झाला का तू? आणि मग जर तुला माहित आहे की तुझ्या देवाला कोंबडं चालते की बकरं चालते हे जर म्हणत असेल तर मग सुखी का झाला नाही तू? देवाचं खाणं तुला माहित आहे, तुझ्या जीवनातलं मर्म तुला सांगता येत नाही, किती अज्ञानपणाचं लक्षण आहे, मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून अरहंत सम्यक संबुद्धाने जाणीवपूर्वक हत्येच्या विचारातून प्रत्येक माणसाला दूर करण्याचं काम केलं. नकारे हत्या करू कोणाची. आता तर धर्माच्या नावावर हत्या केल्या जाते. अलीकडच्या काळामध्ये तर आता फार चांगलं मानवाच्या चित्तामध्ये, मानवाच्या विचारामध्ये फार मोठी झेप घेतली मानवाने. आता गायामध्ये आई दिसायला लागली, माय दिसायला लागली. चांगला आहे वाईट काय आहे? गोमाता म्हणायला लागले ना, गोमाता. गायला, जनावराला आई म्हणायची संस्कृती मानवाच्या जीवनामध्ये उत्पन्न होणे म्हणजे फार मोठी उपलब्धी आहे. नाही असं नाही आहे. जनावरांमध्ये माय शोधणे म्हणजे यापेक्षा अधिक काय? मानवाची किती उंच भरारी झाली विचाराची. त्या गाईच्या पाठीमागून पाया पडते हा. पण जिनं 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं तिचा अजिबात विचार करत नाही. वारे वा तुमची संस्कृती आणि वारे वा तुमची गायक असणारी माय शोधणारे लोक. कुठला धर्म आहे रे हा? कुठला धर्म आहे? याच्यातही भेदभाव आहे. गोठ्यात त्याची गाय बांधलेली असते तर चारा टाकत नाही, पाणी टाकत नाही. दुसऱ्याच्या गाय रस्त्याने चालते तर पाठीमागून पाय पडते. किती मानवाची हीन वृत्ती म्हणावी. अरे राजा, चालत्या गाईच्या पाया पडण्यापेक्षा घरातल्या गायला चारा टाकले ते नाही हो. बुद्धाने हाच तर विचार जाणीवपूर्वक लोक कल्याणाच्या साठी कोरलेला आहे. माता पितू पठाणं पुत्रदारस संग हो. जोपर्यंत आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत धर्म समजत नाही आहे. सगळ्या धर्मामध्ये जनावराला किंमत नाही आहे, लक्षात घ्या. हे कुठलं बावलं पण आमच्या डोक्यावर आणून ठेवलं या लोकांनी कळतच नाही. आईने जन्म दिला हे माणसांमधली समजदारी असणं महत्वाचं आहे. की जिनं जन्माला घातलं हे जग दुनिया दाखवली तिच्याशी जी कृतज्ञता करायला पाहिजे ते करत नाही आहे. 2011 मध्ये रिधोऱ्याला शिबिर सुरू होतं त्यावेळेस मी प्रत्यक्ष अनुभवलेलं. अर्थात हिंदू बांधव होता बिचारा. मी जे काही उदाहरण देत आहे ते काही पुराणातले देत नाही आहे, मी वास्तव उदाहरण देतो. जे घडलेले आहेत ते त्या सांगतो. म्हाताऱ्याचा पाय मोडलेला होता, खाटेवर बसलेला होता. सकाळी सकाळी मंगलमैत्रीला गाडी घेऊन गेलो मी. त्याचा मुलगा आंघोळ केली, उघड्या अंगाने मंदिरात चालला होता आरतीचं ताट घेऊन. संयोग असा झाला की त्या बापाने सांगितलं की अरे राजा, बैल सुटला तो बैल बांध, नंतर मंदिरात जा. त्या लेकाने काय उत्तर दिलं असेल किंवा लेकाने बापाला काय म्हटलं असेल, काय म्हटलं असेल, काय कल्पना नाही करू शकत आपण.
डायरेक्ट बापाला म्हणलात की तुम्हाला अक्कल बिक्कल आहे काय, मी कुठं चाललो दिसत नाही तुम्हाला? अरे तू राजा मंदिरात चालला, त्या देवाला एवढी अक्कल नाही की ज्या जन्मदात्या बापाची तू अक्कल काढतो आणि तू त्याच्या पाया पडायला चालला? का चमत्कार केला नाही? एका इकडे वल्गना करायची आहे की आई वडील हे परमदेवता आहे, आणि दुसऱ्या इकडे सर्रासपणे आई वडिलांचा अपमान केला पाहिजे. जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत भारतातले लोक सुखी जीवन जगणार नाही. इथं आई वडीलना कोणीच काहीच नाहीये. एकमेकांच्या प्रती हा सगळा दुजाभाव निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. आणि भगवान अनंत सम्यक संबुद्ध जाणीवपूर्वक मानवाच्या उत्पत्तीची सुरुवात जी सांगतात, आणि ते करत असताना बुद्ध म्हणतात की आपण मानव लोकांमध्ये जन्माला आलो तर आपलं पहिलं नैतिक कर्तव्य असलं पाहिजे की आपण मंगल मैत्री प्रत्येकावर केली पाहिजे. किमान तेवढी कृतज्ञता निर्माण झाली पाहिजे की माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला. तुम्ही कोण्या देवाचं दर्शन घेता याला अजिबात महत्व नाही आहे. तुम्ही आई वडिलांशी किती प्रामाणिकपणे वागता याला सगळ्यात महत्वाचं स्थान आहे धर्मामध्ये. आणि हाच सत्य धर्म आहे. हे धम्मो सनातनो, हा सनातन धर्म आहे. सनातन म्हणजे सत्य धर्म आहे. आई वडिलांची सेवा करणे. जो आई वडिलांना मारतो किंवा आई वडिलांना जो वृद्धाश्रमामध्ये सोडतो त्याच्याबद्दल अवहेलना करतो आई वडिलांच्या बाबतीत, तो कसा सुखी राहणार आहे? हो, कसा सुखी राहील? राजा अजातशत्रू दिल्लीचा राजाचा मुलगा आहे. प्रत्येक आई वडिलांना मुलगा हा तेवढ्या उच्च पदापर्यंत पोहोचला पाहिजे आणि आई वडिलांचा अधिकार त्याच्याकडे आला पाहिजे, हेच भावना असते. पण कधी मन बदलते आणि कधी मन बदलल्यानंतर ते मन विकृतीच्या मार्गाला जाते हे समजतच नाही. ते विकृतीच्या मार्गाला मन गेलं नाही पाहिजे यासाठी पहिल्यांदा आपण चित्तावर संयम करायला शिकलं पाहिजे. आणि चित्तावर संयम करायचा असेल म्हणजे मनावर संयम जर करायचा असेल तर आपण दररोज हेच काम केलं पाहिजे. आते जाते सांस का रहे निरंतर ध्यान, मन सुधरे मंगल सरे होवे परम कल्याण. जर स्वतःचं कल्याण करायचं असेल तर काय करावं लागेल? चित्ताला आपल्या काबूमध्ये करावं लागेल. चित्ताला जोपर्यंत आपण आपल्या काबूमध्ये करत नाही, जोपर्यंत आपण आपल्या मनावर संयम करत नाही, तोपर्यंत दुःखातून मुक्त कसं होता येईल? जाणता आलं पाहिजे ना दुःख काय, कशामुळे उत्पन्न झालं हे तर जाणता आलं पाहिजे. आणि ज्या माणसाला हे संयमित जीवन जगायचं कळते तो माणूस दुःखातून ऑटोमॅटिक मुक्तता साधतोच. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी त्याला कळतात की कर्मफलाच्या गोष्टी ज्या वेळेस होतात, मग हे कर्म कसे, ते कर्म कसे, ते कर्म कसे. सगळ्यांना कर्मातून मुक्त होता येत नाही. भगवान अनंत सम्यक संबुद्ध जाणीवपूर्वक म्हणतात मलाही सुद्धा कर्मफलातला भाग भोगावा लागला. मग बुद्धाला जर कर्म सोडू शकत नाही तर तुम्ही आपण कोण? जे कर्म केले त्या कर्माचा विपाक होणारच. याला देव काय करणार आहे? याला पूजा अर्चा काय करणार आहे? तुम्ही कर्म केले त्या कर्माचा परिणाम होणार म्हणजे होणार. तुम्ही कुठे जा, जसे कर्म तसं फल होणार.
तुम्ही कुठे कोण लपवा, बिलकुल होणार नाही. काही नाही, जे कर्म बनले ते बनले ते बनले, आणि ते दुःखांपर्यंत तुम्हाला चिरकालपर्यंत दुःख आहे. आणि जर कदाचित ते कर्म बनता बनता जर दुःखातच तुम्हाला मृत्यू आला तर पुन्हा रिवर्स अधोगतीच्या लोकांमध्ये पुन्हा आपल्याला यायचं आहे. भगवान अनंत सम्यक समृद्धाने आपल्यावर खूप उपकार केले आणि जाणीवपूर्वक म्हणतात, अरे मनुष्याचं जीवन सफल झालं पाहिजे, यासाठी उठा आणि शील पालन करायला शिका. कारण मनुष्याचं जीवन तुम्हाला शांत जीवन जगता येईल आणि तुमची सद्गती प्राप्त करता येईल. मनाचंच भाग आहे. काय होत नाही आहे, तुम्ही काय करा. काय काय लोक वरवर ह्या सगळ्या गोष्टी करतात की बाबा हा भाग तसा आणि तो भाग तसा आहे, आम्ही लय देवाची पूजा करतो, आम्ही अमुक याचं पालन करतो. काही फरक पडत नाही. तुम्ही काय केलं त्याला महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आहे की माता पित्यांशी व्यवहार करत असताना हे जाणीवपूर्वक व्यवहार केला पाहिजे. माता पित्यांच्या मुखातले 2 शब्द अत्यंत महत्वाचे आहे. बंदुकीची गोळी जशी बाहेर सुटली की त्याला कोणी थांबवू शकत नाही, तसे माता पित्यांच्या मुखातले 2 शब्द कोणी थांबवू शकत नाही. अंतिम घटके जर समजा आई वडिलांच्या मुखातले, तुम्ही जर इमानीद्वारे आई वडिलांची सेवा केली आणि जर त्यांनी आशीर्वाद दिला तर कोण्या देवाच्या बापाची पूजा करायची गरज नाही तुम्हाला, कारण तो तुमचा परमदेवता आहे. आणि जर आई वडिलांना तुम्ही आई वडिलांची अवहेलना केली, आई वडिलांना त्रास दिला, आई वडिलांना दुःख दिलं आणि दुःखपोटी त्यांच्या चित्तातून जर तुमच्या प्रती शापाचे शब्द निघालेत ना, तर कुठल्याही देवाचा बाप खाली जरी आला तरी तुमचं काहीच होऊ शकत नाही, कारण ते केलेलं आहे त्यांनी. सगळ्यात महत्वाचे ते आहे, त्याच्यासाठी कोणीच करत नाही. काही कर्तव्य केलं पाहिजे, आपण त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वर्तमान काळामध्ये एवढे स्वार्थी बनले पाहिजे तुम्ही लोक, कशात? सुखामध्ये स्वार्थी बनले पाहिजे, धम्म आचरण करण्यासाठी स्वार्थी बनले पाहिजे. एवढे स्वार्थी बना की माझ्यासारखा मीच या वर्तमान काळामध्ये सुखी बनलो पाहिजे. यासाठी मी शील पालन करण्यामध्ये स्वार्थपणा साध्य करतो, मी समाधीचा मार्ग अवलंबतो. वेळोवेळी माझ्याकडून जे काही शीलभंग होईल, या शीलभंगाला दुरुस्त करण्यासाठी समाधीचा वापर मी करेन. आणि दुःख अशामुळे झालं, याचं प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करण्याची, प्रज्ञा प्राप्त करण्याची मी अवधी माझ्या समाधीच्या मार्गातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. हे जर कर्तव्य केलं तर तुमचा लाभ आहे. देखावे पण कमी केले पाहिजेत माणसाने. आणि अलीकडच्या काळामध्ये देखावे जास्त आहेत लोकांचे. माझा उद्देश कोणाला बोलण्याचा नाही आहे, मी कोणावर उद्देशित असं बोलतो असं नाही आहे. मी सार्वजनिक बोलतो, सार्वत्रिक बोलतो. अलीकडे जास्त देखावे चाललेत माणसाला. टिळे लावतील काय, हातात गंडे धागे दोरे बांधतील का, एवढी धार्मिकता दाखवतात. अरे राजा, तू स्वतःला फसवत आहेस रे, तू स्वतःला फसवत आहेस. धर्म रंग ऐसा चढे दुजान चेडे रंग. म्हणून तुम्ही आभूषण काही लावण्याची गरज नाही. म्हणजे टिळा लावला म्हणजे लय धार्मिकता आली का तुमच्या तो? हातामध्ये लय घालते धागे दोरे बांधले म्हणजे लय धार्मिकता आली का? नाही आहे. याच्यात धार्मिकता मोजता येत नाही. धार्मिकता त्याच्यात मोजता येते की ज्याच्या चित्तामध्ये सेवार्थ भाव आहे आणि विवेकी आहे. 2 गोष्टी असतात. सेवा ही महत्वाची आहे. परसेवा ही पुण्य है,
दुसऱ्याची सेवा करायला शिकलं पाहिजे. दुसऱ्याची कोणाची? दुसऱ्याची सेवा करायची म्हणजे कोणाची करायची आहे? आपल्या व्यतिरिक्त जो आहे त्याची सेवा करा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जनावरांची सेवा करा असं नाही आहे. माणसाची सेवा ही खूप परम सेवा आहे. दुःखी रोगी सेवा करणे, दुःखी रोगी आहेत ना त्यांची सेवा करणे परम आहे. पण आमच्यातला एक स्वभाव झालेला आहे. माता भगिनी तुम्ही जास्त बसलेले आहेत म्हणून तुमच्यावर सांगतो. सेवा करताय ना तुम्ही पण सेवा करताय. कोणाची सेवा करताय? दुसऱ्याची जे सासू आहे ना तिच्या जवळ जाऊन तिची सेवा करता, पण तुमच्या सासूची नाही सेवा करत तुम्ही. पर सेवा ही पुण्य है. तिच्या सासूला बोलण्याचं धाडस होते तुमचं. काय होते? सासूबाई, आत्याबाई तुमच्या सारखी मला सासू पाहिजे होती. हातावरच्या फोडा सारखं जपलं असतं मी तुम्हाला. अगं माय तिच्या सुनेला विचारते, तुझ्याही सासूजवळ सांगते. ती तुझ्या सासूजवळ येऊन म्हणते ना, ती काय म्हणते? आत्याबाई तुमच्या सारखी मला सासू पाहिजे होती, मी फुला सारखं जपलं असतं. दोघींचंही दुःख सारखं आहे. दुःख दुसरं आहे का काही? आणि धार्मिकता किती भयानक धार्मिकता. या धार्मिकतेला काय? सेवा हा महत्वाचा भाग असतो, महत्वाचा आहे ना. म्हणून कर्मफल हे सेवेच्या माध्यमातून पुढे येत असताना दिसते की जर तुम्ही सेवा केली तर कर्म बनत आहेत सेवेचे, आणि जशी तुम्ही सेवा केली तशी तुमची सेवा करणारी कोणी येते. पण मावल्यानं तुम्ही विसरलात. तुम्ही काही सासूची सेवा करत नाही, सासऱ्याची सेवा करत नाही, आणि मग तुमच्याही लेकाचं लग्न होते तर तोही काही सेवा करत नाही. काय करत आहे काय तुम्ही? दुःख ही दुःख आहे. सगळं दुःख निर्माण करत आहेत ना. सगळं दुःख निर्माण करत आहे, आणि दुःख निर्माण करण्याच्याच क्रियेमध्ये सगळ्या गोष्टी चालू आहेत तुमच्या. बदललं पाहिजे. घरातली पहिल्यांदा एक महत्वाची गोष्ट आपण आपल्यातली जर दुरुस्त केली की त्याचा परिणाम होतो. आणि सेवाच करायची आहे तर एवढी मोठी सेवा करणं गरजेचं आहे. अनेक लोकांनी जे सेवेचा भाव सांगितला ना तो खूप महत्वाचा आहे. संत पुरुषांनी सुद्धा सेवा सांगितली करायला. संत आता तर काही काही लोक स्वयं संत झाले, स्वयंघोषित संत आहे. आणि सगळ्या संतांचा कचरा करून टाकला या लोकांनी, संतांनी. हे जे स्वतःला संत म्हणतात ना, आणि एवढ्या उपाध्या दिल्या या लोकांनी. राष्ट्रसंत, अमुक संत, तमुक संत, काय काय लिहिताय का आपले विचारू नका. संत ते आहे चक्षुना संवरो साधू, साधू सोतेन संवरो, घानेन संवरो साधू, साधू जीवाय संवरो, कायेन संवरो साधू, साधू मनसा संवरो, मनसा संवरो साधू, साधू सब्बतं संवरो. डोळ्याचा संयम असतं साधूचं लक्षण आहे, संतांचं लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात साधू तेथेच ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव कोण आहे? देव कोणीच नाही. आपल्यातूनच आपण निर्माण वृत्ती करू शकतो की जे देवपणाच्या म्हणजे देण्याची वृत्ती ज्यावेळेस माणसाच्या अंतकरणातून निस्वार्थ भावनेतून ज्यावेळेस आपण दिल्या जातो ती देवाची वृत्ती निर्माण आहे. आणि
ते होताना दिसतच नाही. संतांची व्याख्याच ती आहे, संतन दियो. ज्याचे इंद्रिय शांत झाले तो संत आहे. किती इंद्रिय आहेत माणसाला सांगितलेले? 5 इंद्रिय. आणि भगवान अरंत सम्यक संबोधाने दुसरे एक इंद्रिय सांगितलं, मन इंद्रिय. मन इंद्रिय इंद्रिय आहे. या 5 इंद्रियाला संयमित करण्याचे, या 5 इंद्रियाला चालवण्याचं काम मन करते. मन. म्हणून तुकोबा काय म्हटलेलं आहे, आधी मन घ्या रे हाती, मग पूजा गणपती. मन इंद्रियाचा राजा, त्याची मनोभावे करा पूजा. आधी मन घ्या रे हाती, मग पूजा गणपती. लोक मनाचा काही विचार करत नाही, डायरेक्ट देवाची पूजा सुरुवात करतात. तुमच्या भाषेत चांगल्या खरकटे मनाचे लोक तुम्ही देवाची पूजा करायला लागले. कसा लाभ येईल रे? लाभ कसा होईल तुम्हाला? रागाने भरलेला आहे, द्वेषाने भरलेला आहे, मोहाने भरलेला आहे, खरकट आहे ना. मग मी कालच सांगितलं तुम्हाला की जोपर्यंत तुमच्या चित्तामध्ये ही भावना तयार होत नाही की झोपेतून उठल्याबरोबर भगवंताला वंदन करण्याची ज्यावेळेस कळत नाही, समजून चला तुमच्यात ते भावना आहे. आणि ज्यावेळेस तुमच्यात ही दृढ भावना तयार होईल की भगवंताच्या प्रती सदा मी झोपेतून होतो बस, कारण मी निर्मळ आहे, माझ्या मनाचा प्रवाह जो आहे तो शुद्ध प्रवाह आहे, हेच आहे. जीवन में आते रहे पतझड़ और बसंत, दोनों में समता रहे तो ही दुख का अंत. जीवनामध्ये हा प्रवास सुरू राहतो ना. पतझड आहे, बसंत आहे, येत आहे जात आहे, येत आहे जात आहे, हे तर सतत सुरू आहे. या दोघांमध्ये संयम असेल तर दुःखाचा अंत होईल. जाणलं पाहिजे स्वतःला. आणि ती जाणण्याची वृत्ती केवळ फक्त आपण माणूसच करू शकतो, जनावर करू शकत नाही. जनावर तर तुमच्यावर निसंकोचपणे प्रेम करतात, जनावर तुमच्यावर निसंकोचपणे मैत्री करतात. तुम्हीच लोक कर्मठ आहात की तुमच्या स्वार्थासाठी त्यांचा बळी घेतात. काय तर म्हणे देवाला हे पाहिजे, देवाला ते पाहिजे. कुठला देव आहे रे? ज्याला देवाला त्याला ते पाहिजे. हे तुम्हाला कोण सांगितलं? तुम्हाला सांगणार कोण आहे? केवळ म्हणायचं आहे. मग त्याच्यातला एक आहे की तुमचा काही देवावर भरोसा नाही आहे. 5 रुपयाचा विश्वास नाही आहे तुमचा देवावर. आणि भक्तीचा काय एवढा तुम्हाला गर्व चढला की आम्ही भक्तिवान, आम्ही एवढे देवाचे भक्त. कसली भक्ती करता रे खोटी? जराही राग कमी झाला नाही तुमचा, जराही द्वेष कमी झाला नाही, जराही मोह कमी झाला नाही तुमचा. राग द्वेष मोह माया हे जर कमी करायचं असेल तर मनाचा संयम करणं गरजेचं आहे आणि त्या श्वासावर लक्ष केंद्रित गरजेचं आहे. विशेष रूपाने स्वतःकडे बघणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत हे विशेष स्वरूपाने माणूस स्वतःकडे बघत नाही तोपर्यंत काय करणार आहे? म्हणून तुकोबाला जाणीवपूर्वक म्हणतात, याच देही याच डोळा, पहा आपल्या मुक्तीचा सोडा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःकडे बघाल त्यावेळेस तुमच्या देहाकडे तुम्ही बघाल, त्या वेळेस तुम्हाला तुमची मुक्ती प्राप्त होईल. म्हणजे रागातून, द्वेषातून, मोहातून मुक्त होण्याचा, सुटण्याचा तुम्हाला एक महत्वाचा आनंद मिळेल. अरे माझे राग कमी झाले, द्वेष कमी झाले. स्वतःकडे बघावं लागेल ना. हे करत कोणी नाही आहे आणि त्याच्यासाठी सुरुवात. काय देवावर आमचा किती भरोसा आहे कोणाला माहित आहे.
अरे मानव जात ही एवढी हुशार चतुर जात आहे, देवालाही सुद्धा म्हणतो की पहिल्यांदा माझं काम कर, नंतर तुला दे. तसं नाही आहे, तसं नाही आहे. घे देवा, मला काहीच नको असा कोणी आहे का या जगामध्ये कोणी, किंवा भारतामध्ये, किंवा तुमच्या जिल्ह्यांमध्ये, अकोला जिल्ह्यांमध्ये, किंवा तुमच्या पळसोमध्ये असा कोणी आहे का की देवा मला काहीच नको, हे घे तुला चाल, असं आहे का कोणी? अजून जन्माला यायचं आहे, बाकी आहे. काहीच नको देवा मला, काहीच नाही, मी 1000 रुपये कमावल्यात, 1000 ते 1000 तुला घे चल, आहे का असं कोणी? अजिबात नाही. जन्माला यायचा बाकी आहे अजून. पण तेच जर रात्रीला जर लेकूर घरात आजारी पडलं तर माय काय करते रात्रीला? देवाच्या जवळ काय करणे, माझं कुलदैवत, जराही विश्वास नाही त्याच्यावर, 5 रुपयाचा विश्वास नाही. कुलदैवत आणि कुलदैवताची सुरुवात केली. काय केली? रात्री जर तापाने फटफडलं तर एवढ्या तर रात्री कुठं 12-1 वाजता दवाखान्यात कुठं नेणार, काय नेणार, लगेच अगरबत्ती लागेल. खुडी भावना आहे की आपल्याला माहित आहे, सगळ्या खुडी भावना आहे. पण त्याच्यातही सुद्धा विश्वास म्हणजे तिनं दळवलेला आहे ना त्याच्यात, की बाबा अगरबत्ती लावल्याबरोबर लगेच अंगाला घेईल आणि लावेल कपाळाला, आणि लावता लावता म्हणेल देवा माझ्या नाकाची किंवा माझ्या लेकाची ताप बरी होऊ दे, आणि मग उद्या सकाळी तुला 5 रुपयाचे पेढे. जब तक नाही भाई, गेलेले पेढ घ्या, हे पेढे घे 5 रुपयाचे, खातो नंतर कर, नाही तर नको करू, असं पण म्हटलं का? किती पावले लोक आहे. बरं ठीक आहे, 5 रुपयाचे पेढे संयोगाचा झाला की ते बिचारी माऊली रात्रभर मिठाच्या पाण्याच्या, थंड पाण्याच्या पट्ट्या लावते, त्याने टेम्परेचर कमी होते आणि लेकूर चांगलं गार झोपे, ताप निघून गेला, चांगली गोष्ट झाली. हे कोणाला क्रेडिट देते? अरे रात्रभर डोळे फोडले ना माय तू, त्याचं काही भान विसरली का? रात्रभर डोळे तू फोडले, लेकराची तू चांगली शुश्रूषा केली, चांगली सेवा केली, ते सेवा विसरली तू, आणि क्रेडिट त्याला, बरं दिलं ते दिलं, त्याला क्रेडिट दे, काय हरकत नाही. मग दुसऱ्या दिवशी काय, तर माझ्या देवाने चांगलं, माझ्या कुलदैवताने माझ्या लेकराची तब्येती केली ना, मग काय लगेच मिठाईवाल्याच्या दुकानात 5 रुपयाचे पेढे, आणि 5 रुपयाचे पेढे आणल्यानंतर मग 5 रुपयाचे पेढे तर कबूल केले, 5 रुपयाचे दिले का त्याच्याजवळ ठेवून नाही दिले. काय बावले लोक आहेत ना. त्यातला एक पेढा आणि त्या पेढ्यातला एक पाव हिस्सा, हे एवढीच तुझी लायकी, खा. कुठे चाललो, कुठे आपण? तुम्हाला मान्य आहे की या जगात देव नाही, तुम्हाला मान्य आहे की या जगात देव नाही, तरी पण खुल्या भावनेने तुम्ही हे जे मानताय ना, हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. जोपर्यंत तुम्ही या विचारातून बाहेर पडत नाही आणि सत्य सेवार्थ आपलं मन जुळवत नाही, तोपर्यंत सत्य धर्म हा दूर आहे. भगवान अनंत सम्यक संबोधाने जाणीवपूर्वक या जीवनाचा समावेश केलेला आहे. प्रत्येकाला हे करावं लागेल. ज्या ज्या माणसाला कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा आपल्याशी आपला विषयच नाही आहे, तो माणूस हा विषय आपला. जाती धर्म भेदभाव ते त्या लोकांनी निर्माण केले, आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. ज्यांनी निर्माण केले त्यालाही ब्लड दुसऱ्याच माणसाचं लागले. आपल्यातलीच घटना येत आहे. एक मुसलमानाचं पोरग होतं आणि एक हिंदूचं पोरग होतं, एवढी गट्टी होती, त्यांची मैत्री होती. आणि तसा जर विचार केला तर यांच्या घरातले तेवढे एवढे कर्मठ होते की हा हिंदू धर्मावर एवढा कट्टर आणि तो मुसलमान एवढा कट्टर की बस ज्याने दुश्मन, बिलकुल नाही जमत. आणि या 2 मुलांची मैत्री संयोगाचा झाला की त्या हिंदू धर्मीय बांधवाच्या मुलाचा, तो अकोटचा मुलगा होता, दवाखान्यातली गोष्ट आहे, अकोट्यातली आहे, काही लांबची नाही.
तो हिंदू मुलगा आहे, त्या हिंदू मुलाचा मोठा भाऊ आजारी पडला आणि डॉक्टरने सांगितलं इमिजिएटली याला ब्लड पाहिजे. इकडे तिकडे संयोग असा झाला की मी सुद्धा ब्लड डोनेट करण्यासाठी हेगडेवारच्या याच्यात गेलो होतो. मी पण रक्तदान करतो बरं, म्हणजे तुम्ही रक्तदान करा असं मला सांगायचं. परसेवा ही पुण्य है, सेवा करता येईल ना. कोणी रक्तदान करू नका, नाही तर व्हायचे वांदे. कारण ते 50च्या नंतर ते रक्त घेत नाही. तुम्ही म्हणलं की वैद्यकीय म्हणलाय रक्त द्यायचं झाला 50च्या आवर म्हणजे 50 चाललंय तर हाणून देतील ते, तुमचं काही चालत नाही है ना. 18 वर्षाच्या वरील सगळ्यांनी ब्लड डोनेट करा, सगळ्यात महत्वाचं आहे. आणि भगवान अनंत सम्यक संबुद्ध बुद्धत्व प्राप्त करायचं आहे तर बुद्धाला 30 पारमिता पूर्ण करावं लागतात. एक नाही, किती? 30 पारमिता. बोधिसत्वाला 10 पारमिता पूर्ण करावं लागतात. आणि माणसाने जर माणसाला चाललं तर माणसे 4 पारमिता माणसांमध्ये पूर्ण करू शकतात. सहज होतात पूर्ण माणसाच्या. करुणा पारमिता पूर्ण होते, मैत्री पारमिता होते ना पूर्ण, शील पारमिता पूर्ण होते माणसामध्ये राहिला. दान पारमिता पूर्ण होते. जर माणसं दानच घ्यायला नसतील तर कसं काय दान पारमिता पूर्ण होईल? जर मला देणार का? आणि मग हे सगळं करत असताना आपल्याला पूर्ण पारमिता, बुद्धाला 30 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. पारमिता, उपपारमिता आणि परमत्थ पारमिता. परमत्थ पारमिता, उपपारमितातला भाग म्हणजे ब्लड डोनेट करणे. उपपारमिता म्हणजे ब्लड डोनेट करणे, रक्तदान करणे. रक्तदान करा, कारण तुमच्या रक्तामुळे कोणीतरी माणूस जीवन जगू शकतो. आणि जर तो माणूस जीवन जगत असेल आणि जर जगता जगता त्याच्यात जर सत्य धर्माची त्याने जर सुरुवात केली आणि मुक्तीच्या मार्गाला लागला तर किती किती अनंत उपकार आणि किती पुण्य संपादन केलं आपण लोकांनी. दान करावं लागेल ना. बुद्धाने असं कितीदा तरी केलं, ब्लड डोनेट. हे दोघे कर्मठ. आणि त्याला सांगितले इमिडिएटली आता काय करणार. 15-20 मिनिटं झाले, डॉक्टर सांगितलं हे अवेलेबल नाही, हे या गटाचं जे आहे ना रक्त अजिबात आमच्याकडे नाही आहे. कोणाला शोधा. संयोग असा झाला की तो मुसलमानांचा मुलगा होता, त्या मुसलमानाचं रक्त गट आणि त्याच्या भावाचं रक्त गट एक निघालं. सहज हा पोरगा म्हणला की बाबा काय रे तुझं रक्त गट काय? त्यांनी सांगितलं माझं हे गट आहे, माझ्या भावाचं ते रक्त देतो. अरे बोले दोस्ती की खातिर कुछ भी हो सकता है. मुसलमानांचं रक्त हिंदूला लागलं. हा सत्य धर्म आहे. जर समजा ब्लड त्याने दिलं नसतं तर काय झालं असतं? गेला असता तो. कुठला धर्म पाळतो, कुठली जात आणि कुठला धर्म, कुठला संप्रदाय, कुठला हिंदू आणि कुठला मुसलमान. माणसं आहे. आणि म्हणून माणसांसाठी आपण हा जो मैत्रीचा फ्लो निर्माण केला पाहिजे, मैत्री एकमेकावर आपण जे प्रदान केली पाहिजे, हे माणसाचं लक्षण. आणि हेच अनंत सम्यक संबुद्धांनी माणसांपासून नाही तर जनावरांपासून या गोष्टी शिकवलेल्या आहेत भगवान अनंत सम्यक संबुद्धांनी. आपणही तेच म्हणतो. अगणित भारद्वाज शांत झोपत नाही, झोप लागत नाही, म्हणून स्वार्थाच्या पोटी 500 मेंढरं. भगवान महान कारुणिक आहे. आपण म्हणतो ना महाकारुणिको नाथो हिताय सब पालिनो. नाथ
नाथ म्हणजे गुरु. तसे नंतरच्या काळामध्ये जे झाले महायानी पंथ संप्रदायाचा किंवा महायानी लोकांचा प्रभाव या नाथपंथीवर जास्त आहे. 9 नाथ आहेत ना, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, पशुपतीनाथ, असे किती नाथ आहेत? 9 नाथ. काहीच करत नव्हते. मी लहान होतो त्यावेळेस मी थोडं थोडं पाहिलेलं आहे. ते यायचे, हार्मोनियम असायचा त्यांचा, कंपाळ रंगवलेला असेल, काहीच नाही, गावातून फक्त ते फिरायचे, बाकी काहीच नाही. हार्मोनियम काय बोलायचे ते कळतही नव्हते. 9 नाथ होते. जोडी असायची, जे कोणी टाकलं तर द्या, नाही तर राहू द्या. नाथ म्हणजे गुरु. गुरु तो आहे की जो लोक कल्याणाच्यासाठी आपलं जीवन पण समर्पण करू शकतो, स्वतःचं जीवन समर्पण करू शकतो. भगवान अनंत सम्यक संबुद्धाच्या जीवनातली एक घटना आहे. मेंढरांची जात एक आहे. सगळ्या प्राण्यांपेक्षा गाई, म्हशी जे काय असतील, या सगळ्या बकऱ्या, या सगळ्यांपेक्षा मेंढरांची जात वेगळी जात आहे. बकऱ्यांच्या पाठीमाग तो जो आहे अजपाल, त्याला जावं लागतो. गाई म्हशींच्या पाठीमाग जो गुराखी आहे त्याला जावं लागते. पण हे कसं आहे, हे असे जन्मार आहेत किंवा हे असे प्राणी आहेत की मेंढरांच्या पाठीमाग चालावं लागत नाही, मेंढरांच्या पुढे चालावं लागते. सगळेचे सगळे मेंढर त्याच्या पाठीमागे येतात. बरोबर आहे नाही? एवढा विश्वास असतो मेंढरांचा की माझा जो धनी आहे, माझा जो मालक आहे, माझा जो पोशिंदा आहे, माझा जो पालक आहे, त्याने खड्ड्यात जरी टाकलं तरी तो माझा पोशिंदा आहे. एवढा निस्वार्थ त्याच्यावर भाव असते त्यांचा. तो धनगर पुढे चालला आणि धनगर पुढे चालल्यानंतर सगळे मेंढर त्याच्या पाठीमागे. संयोग असा झाला की ते मेंढर कापण्यासाठी चालवते, आहुती देण्यासाठी. कशासाठी? अग्निक भारद्वाजाला झोप लागत नाही, त्याच्या शांतीसाठी तो यज्ञ करायचा आहे. जैसी चित्त की चेतना फल वैसा ही होय, दुर्मन का फल दुखद ही सुखद सुमन का होय. हत्याचे विचार तेच आहे. आता कणिकाची गाय कापल्या जातात, हत्या तीच आहे. बदल काय केला? जिवंत गाय कापणं कमी केला, आता कणिकाची गाय कापायला सुरू. अरे भाव तोच आहे, भाव बदलणार आहे. हत्या हा शब्दच माणसाच्या डिक्शनरीतला, हत्या हा शब्दच माणसाच्या चित्तातला हद्दपार झाला पाहिजे. हत्या हा शब्दच नको. माझ्याकडे हरे रामा हरे कृष्णाचे पिल्ला आले होते. पिल्ला म्हणजे लहान लहान लेकर होते, मी प्रेमाने म्हणतो. दुधभूमीला सकाळी सकाळी उन्हाळाच होता. झाल्या गोष्टीला जवळजवळ 13 वर्ष. आले ते भगवंताची मूर्ती बघितल्यानंतर त्या हँडपंपवर आंघोळ वगैरे केला आणि आले आणि सांगते कितना अच्छा लगता है. हाँ अच्छा तो लगता है, क्योंकि भगवान का ये विहार है भाई, तो अच्छा नहीं लगेगा फिर कैसा होगा? क्या तो बिल्कुल असीम मैत्री है ना, बिल्कुल राग नहीं, द्वेष नहीं, मोह नहीं, शांती तो मिलेगी यार. हाँ, त्यांनी वंदन केला आणि वंदन केल्यानंतर बाहेर आला आणि त्यातला एक मला म्हणतो कि आपका क्या कहना है? मैंने बोला किसके बारे में भाई? नहीं बोले हत्या के बारे में. बोला हत्या कौन बोलता है करने के लिए? नहीं बोले ये अभी तो भारत के अंदर गो हत्या ज्यादा हो रही. मैंने बोला अच्छा गो हत्या हो रही है.
तो आपकी क्या राय है? बोले गो हत्या के बारे में। मैंने मेरी क्या राय हो सकती है भाई? क्योंकि भगवान अनंत समय समुद्र ने कहा है पनतिपाता वेगमणि शिखाबरं समाधियामि। हम केवल वो हत्या के बारे में ही सोचने वाले नहीं है, हम सभी जीवित प्राणियों के प्रति सोचने वाले लोग हैं भाई। हम तो चींटियां भी नहीं मरने नहीं देते। तो गो हत्या की क्या बात है? फक्त गायांच्या हत्याबद्दल आम्ही गोमांस नाही खा, आम्हाला गोमांस नाही चालत. काय पाहिजे? बकरा चालते, बकरा. काय बावले पण आहे या हत्याचं हत्याच आहे ना. आम्हाला गो हत्या नाही चालत, आम्ही गाईचं मांस नाही खात. काय चालते? कोंबडं चालते आम्हाला. भाव तोच आहे, भाव तोच आहे. त्याच्यापेक्षा काय करायचं आहे? कर्म तर सारखेच होत आहे. गाईला कापा किंवा बकऱ्याला कापा किंवा कोंबड्याला कापा, कर्म सारखेच आहेत, हत्या सारखीच आहे. ही चित्तामध्ये उत्पन्नच होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवान अनंत समय समुद्र किती प्रत्येक प्राण्या मात्र्यांच्या प्रति मंगलमैत्री करतात. त्या मेंढरांमध्ये एक नवीन कोकरू जन्माला आलेलं होतं. त्या मेंढरींच्या पोटी ते चालत होतं. खडकाळ जमीन होती. बिचारा त्या कोवळ बाळ ते कोकरू असल्यामुळे त्याच्या पायाला छाले पडले, रक्त गळते, लंगडत चालते. त्या पिलावर त्या आईचं, त्या मेंढरींचं किती प्रेम, किती प्रेम. प्रत्येक जण आपापल्या पिल्लावर प्रेम करतात. तुम्हाला मारण्याचा अधिकार कोणी दिला रे? ये भी धर्म के नाम पर, हे सुद्धा धर्माच्या नावावर. आणि मग बघितलं तर भगवान बघितलं, अरे लढत चाललाय, आणि त्या मेंढरींचं कौतुक बघता. मेंढरीन थांबत होती पिलाच्या जोड, थोडस त्याला चाटत होती. मेंढर पुढे जात होते, पुन्हा ती जात होती त्या मेंढराच्या पिलाला घेऊन. भगवंताने बघितलं आणि सांगितलं, अरे किती प्रेम आहे यांचं. एक दोन वेळा ते कार्यक्रम झाल्यानंतर भगवंतानी ते कोकरू उचलून घेतलं. ज्यावेळेस भगवंतानी कोकरू उचलून घेतलं त्यावेळेस निसंकोचपणे ते मेंढरी त्या मेंढरांमध्ये मिक्स झाले. तिला कळलं की माझ्या बाळाचं संगोपन करणारा अनंत समय समुद्र आहे आणि तो त्या ठिकाणी संगोपन करतो. निसंकोचपणे होती. तरंग जाणले की नाही, व्हायब्रेशन जाणलं की नाही. ते मैत्रीचे सगळ्या जे लहरी होत्या तिनं जाणल्या की बस हे आहे ते करणार. आणि तो मैत्रीचा फ्लो तिच्यापर्यंत गेला निसंकोचपणे. आणि ज्यावेळेस जात असताना सुरुवातीला बघितली तर मेंढरांना कापायचं सुरुवात केला. त्यावेळेस भगवंत दिसल्याबरोबर त्यांनी सुरुवात आहे, हो गौतम ए मुंडका. भगवंताला काय काय बोलायला लागला. भगवंताने सांगितलं, अरे काय करते चांडाळा. भगवंताने सांगितलं, अरे कोण चांडाळा आहे? जो हत्या करतो तो चांडाळा आहे ना. तू या मायलेकांचं काय प्रेम बघितलं, तू काहीच बोलू शकत नाही. अरे जो या प्राण्यांच्या जीवाच्या, या एकमेकांच्या प्रती असणारा जो मैत्रीचा भाव आहे, एकमेकावर असणारा असीम प्रेमाचा भाव जो आहे, तो मनुष्य लोक जाणू शकत नाही. तर तू कापून यांना काय करणार? कधीच तुला सुख शांती मिळणार आहे. अरे सुख शांती जर मिळायची असेल तर या प्राण्यांना चाली किंवा या चारा टाकून बघ. अरे यासारखं काय प्रेम असणार आहे. म्हणून भगवंताने कधी गो हत्या केलेली नाही. आता तर त्याच्या नावावर सुरू केलंय. काय केलेलं आहे? सुरुवात केलं ना, गायांचा कळप हे करायचा आहे, त्यालाही नाव दिलेलं आहे गो रक्षण. काय केलं? गो रक्षण.
अरे गोरक्षण होती की भक्षण होते कोणाला माहित आहे? त्या गोरक्षणाच्या माध्यमातून तर त्यांचं गोभक्षण सुरू आहे. अरे शेणा सकट विकून खातात रे लोक. काय सांगा, धंदा या धंदा बिझनेस आहे. बावले लोक तुम्ही आहात की त्या धंद्याला बळी पडले. सगळं विकलं जाते त्याच्यातून. आणि त्याच्याही पलीकडे सांगतो तुम्हाला, हे मी प्रत्यक्ष पाहिलं म्हणून सांगतो मी. काही कोणी गायची पूजा करत नाही त्या गोरक्षणामध्ये, कोणी करत नाही आहे. तुम्ही आहात लोक की गायाच्या पाया पडणार आहेत. अरे त्या गायाला चारा पण नसतो, त्या तशा डंगऱ्या होतात आणि मरतात. त्याचं मांस काढून, त्याचं वरचं चामडं आहे ना, ते चामडं काढून विकून उद्योग चालवणारे लोक आहेत. नाव दिलंय गोरक्षण. अरे गोरक्षण तर भगवान अनंत सम्यक संबुधाने केलेलं आहे. भगवान अनंत सम्यक संबुधाने गोरक्षण काय केलं? गोरक्षण भगवंताच्या काळामध्ये दोनच उद्योग चालत होते, दुग्ध व्यवसाय आणि शाप म्हणजे भाजी. कृषी प्रधान देश म्हणतात ना भारताला, ते मोठ्या प्रमाणात भाजी उत्पन्न करणे आणि गायांचं दूध काढणे नाही आहे. इथं तर म्हणतात गोमाता गोमाता है ना, गोपाला गोपाला, गाईला पाजा दूध काढा. तिला तसेच उपाशी राहू द्या. आणि वरून म्हणतात गो आमची माय आहे. तुमची माय आहे तर तुम्ही काय वेगळा त्या पिलाला ते बाजून ठेवण्यात आहे. अरे ती माय सुद्धा त्या वासरांसाठी दूध देते रे. बुद्धाच्या काळामध्ये एवढ्या दुभत्या गाया होत्या ना, एवढा चारा होता त्यांना, एवढा मुबलक चारा होता, ऑटोमॅटिक त्यांच्या कासवातून दुधाच्या धारा वाहत होत्या. ते दूध पकडून त्याच्यावर या सगळ्या गोष्टी केल्या. गोरक्षण त्या काळात होतं. आता तो वेगळंच चालू आहे. मैत्रीचा भाग महत्वाचा आहे. भगवंताने त्याला सांगितलं अरे अशानं होत नाही, आणि त्याची अग्नी पूजा बंद केली आणि तो भगवंताला शरण आला. आणि शरण आल्यानंतर त्याने सांगितलं की हा मार्गच मला माहिती आहे. बुद्ध म्हणतात की ह्या सगळ्या अंतर्मनातल्या गाठी आहे, आणि अंतर्मनातल्या गाठी जोपर्यंत दूर होत नाहीत तोपर्यंत दुःख दूर होत नाहीये. कोणीच कोणाचं भलं करत नाही आणि कोणीच कोणाचं कल्याण करत नाही. भलं करते की स्वतःच मन चांगल्या विचारावर आढळून झालेलं आहे, आणि बुरे करते अकुशल मन. न माता न पिता न बंधू न सखा. कोणी कोणाचं भलं नाही करत. तुमचं भलं करणारं तुमचं मन आहे. कुठलं मन आहे? जर कुशल कर्मावर आधारित जर तुमचं चित्त असेल तर ते तुमचं भलं करते. तुमचं जर बुरं जर होत असेल, वाईट जर होत असेल, कोण करेल? जेवढा शत्रू तुमचं नुकसान करत नाही तेवढं तुमचं मन वाईट विचारावर लागलेलं आहे, तेवढं तुमचं मन तुम्हाला बुरं करायला होतं. चित्ताचा भाग आहे, मनातला भाग आहे. आणि म्हणूनच आहे की जास्तीत जास्त मनातल्या कर्माची गाठी सोडण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या अंतर्मनातल्या गाठी खोलत नाही तोपर्यंत दुःखही दुःख आहे. एक उदाहरण, नवीन सामने झाला, भिक्षू आले भगवंत संध्याकाळी, कारण भगवंताचा प्रवचनाचा भागच वेगवेगळा असायचा. आज काय करायचंय, कुणाला कसं समजायचंय, कसं नाही. भगवंत संध्याकाळच्या वेळेस आले, सगळे भिक्षू होते. भिक्षूंच्या समोर भिक्षूंना समजून सांगायचं होतं. समजून कोणाला सांगायचं होतं की ज्याच्या मनात गाठी आहेत त्याला समजून सांगितलं गेलं पाहिजे. भगवंत आले, स्टेजवर बसले, हातात रशी होती आणि रशी होती, रशीला लगेच गाठ बांधली. सगळ्यांना दिसली अशी गाठ बांधली. गाठ बांधल्यानंतर लगेच ताणत बसले. सगळे भिक्षू बघताय, सगळे भिक्षू बघत आहे. बघत आहे, विचार करा. आणि भगवंत म्हणतात, भिक्षू
अरे गाठ सुटत नाही. गाढवाने गाठ खेचणं चालू आहे, ताणणं सुरू आहे गाठीला. आणि भगवंत भिक्षू ना म्हणता भिक्षू गाठ सुटत नाही आहे. आता ज्याला ठिणक व्हायचं होतं, ज्याला जे करायचं होतं त्याला ते बरोबर हवं, उठून उभाच राहिला ना, एक्साइटेड झाला तो, संयम नव्हता ना, त्याच्या चित्तामध्ये गाठी होत्या ना. कारण भगवंतांना त्याला समजून सांगायचं होतं, म्हणून तोच उठला आणि सांगितलं, म्हणजे भगवान हे काय करता तुम्ही? एक तर गाठ तुम्ही बांधली आणि गाठ तुम्ही बांधल्यानंतर तुम्ही म्हणता खेचता त्या गाठीला, वरून म्हणता की गाठ सुटत नाही, असं कसं होईल भगवान? भगवंत म्हणला बरा हुशार आहे रे तू, म्हणजे सोडायची कशी आहे? साधी गोष्ट आहे भगवान, हे गाठ तुम्ही बांधले ना, म्हणजे हा मग सोडायचं आहे तर याला ताणत नसतात, मग काय करायचं आहे तर सोडायचंय. ज्याला पहिल्यांदा बघा की हे सैल कुठून होते आणि त्याने काय केलं, गाठ होती ते रशी हातात घेतली आणि हळूच त्यांनी सोडून टाकली. म्हणजे भगवान सोडले गाठ. भगवंत म्हणतात अरे राजा, मलाही हे सांगायचं आहे ना, गाठी कोण बांधते रे? गाठी बांधते कोण? दुःखाच्या गाठी तुम्ही बांधताय ना, सोडणार कोण? तो एवढा रिकामा आहे का रे? जर कुठे असेल त्याला एवढे धंदे आहेत का? बाकीचे काम आहेत ना त्याला? आणि सगळ्यात महत्वाचं आहे, त्यांनी जर दुःखाच्या गाठी बांधल्या असतील तर तुम्हाला काय, तुमच्या कधी सोडणार तो? तुमच्या दुःखाच्या गाठी तुम्हाला सोडावं लागतील, तुम्हालाच प्रयत्न करावा लागतील. तुम्ही जे गाठ बांधली, तुम्ही बांधली, मनातून बांधलेली आहे. मनात मग कशाची बांधली तर रागातून, द्वेषातून, मोहातून. हे जे काही दुःखाची गाठ बांधली, या गाठीतून मुक्त होण्यासाठी तुम्हाला सजग राहावं लागेल. बांधू शकतो तर अगदी बेहोशीमध्ये बांधल्या जाते, पण सोडायचं असेल तर सजगता पूर्ण राहावं लागते. सजग असल्याशिवाय गाठ सुटू शकत नाही. आणि सजग कधी होईल तर सजग आहे, चित्त से चित्त का दमन कर, चित्त से चित्त सुधार, चित्त स्वच्छ कर चित्त से यही धम्म का सार. चित्ताला जाणीवपूर्वक करावं लागेल ना, चित्ताला उजागर करावं लागेल, चित्ताला जाणीवपूर्वक बघावं लागेल. अरे माझ्या चित्तामध्ये, मग तो माणूस चित्ताला बघणार आहे, तो सजग आहे, जाणीवपूर्वक सजग आहे. सजग ती व्यक्ती आहे की जे स्वतःच्या चित्तावर, आणि त्याच व्यक्तीकडून कर्म जास्त होत नाही. जे सजग पूर्ण आहेत त्यांच्याकडून जास्त दुःखदायी कर्म होत नाही, ते सजग राहतात. आणि जर कदाचित झाले तर ते पाण्याच्या लकीर सारखे होतात. लय जर झालं तर वाळूच्या लकीर सारखे होते, पण दगडावरच्या लकीर सारखे तो कर्म करत नाही, कारण सजग आहे. तो दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो. तुम्हाला दुःखातून मुक्त व्हायचं आहे, दुसरा या जगात कोणीच कोणाला दुःखातून मुक्त करू शकत नाही, कोणीच नाही करू शकत. तुम्ही स्वतः त्या मार्गाचं अनुसरण करा. तुम्हाला आम्ही खूप गोष्टी याचा हे करतो. काय काय लोक जाणीवपूर्वक खवं नाही करतात. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. कोण रे सुख करताय, कोण दुःख करताय रे? किस्सा गौतमी माहित आहे ना आपल्याला, नाव काय ऐकलं ना? 12 वर्षाच्या नंतर मुलगा झालं. किती? लग्न होऊन 12 वर्ष झाले. जाणीवपूर्वक सांगत होतं. ज्यांना ज्यांना लेकरं होत नाही ते लेकरं होत नाही म्हणून हैराण आहे का? ज्यांना लेकरं होत नाही ते हैराण आहे का नाही? आणि लेकरं होण्यासाठी काय काय उपद्व्याप करतात बिचारे माहित आहे ना. लेकरं होण्यासाठी काय नाही करत. मरा हुआ व्यक्ती, मरनेवाला व्यक्ती काय नाही करणार आहे, काय विचारू नका. माझा मित्र माझ्याकडे आला, अजूनही लेकरू नाही त्याला. आल्यानंतर तो म्हणले भतीजी, आला संध्याकाळच्या वेळेस आला होता, मला म्हणले भतीजी सेवा करतो मी. म्हणलं चांगली गोष्ट आहे, तर सेवा. मला काय माहित आहे
याची स्वार्थी सेवा असेल म्हणून म्हणजे ठीक आहे कर सेवा. काय करूया सगळं. सगळे लोक निघून गेले. लोक त्याला मला भतीजी एक मला विचारायचं आहे. मला काय कर म्हणले मला लेकरूच होत नाही. अरे म्हटलं डॉक्टर कर. सांगण्याची पद्धती माणसाची आहे. डॉक्टर केले किती एवढं बोला की बस लय डॉक्टर केलं. लय म्हणजे आणि जसं किंवा हजारो डॉक्टर बघितले का काय माहिती. अरे म्हटलं त्या डॉक्टर पैकी जे स्पेशालिस्ट असतात त्याच्याकडे ट्रीटमेंट कर. सगळं करून बघितलं. कधी कधी जे सत्य आहे ते उठावर येते. एक तो गुन्हा बाबाचा भक्त होता है ना. तसे यशवंत नगरातले लोक आहे जे बिचारे अजिबात नाही आहे. तर बावले लोक नाहीत नाही जेवढे जेवढे या देवाच्या नादी लागले ना तेवढे तेवढे दरिद्री लोक आहेत ना बघा. ना पाया चप्पल. अरे माणसासारखं जीवन दिलं नाही. हे सगळे 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 केसच वाढायला लागले. कसे चालणार बरं. बोलणं यांचं नीट नाही. सगळ्यात याच्यात विकृती एक आहे. हे आखडी लिहिण्यात 72 नंबर 1. आकडेच पाहिजे. आणि जा लिहितात पायापासून आंघोळ केलेली नसते 4-4 दिवस. अंग कसं झालं ते तेल लावायचा पत्ताच नाही. त्यामुळे हे सगळं सफेदच होते ना. माचीची काळी गणित करत बसतात. अरे मास्तर तरी व्हायला पाहिजे होतं राजा. काहीतरी पगार तर भेटला असता. जा पायापासून मांडीपर्यंत आकडे आकडे. आणि त्याच्यातून एक शब्द त्याच्यात यांचे लय भारी शब्द असतात. ती लगेच अरे राहत आहे. पण याच्यातही 2 गोष्टी आहेत. क्लोज ओपन. काय माणसं एकदम जवळ आणि डायरेक्ट उघडले. मराठी सांगायचं झालं तर क्लोज म्हणजे जवळ, ओपन म्हणजे आणि हा सांगते लवकर जा लवकर आणि हे अमुक अमुक लाव. तिथं गेल्यानंतर ते एक आकडा हुकते. हा डायरेक्ट म्हणजे एका दाण्याने मार खाला. अरे अख्खे दाणे बरबाद झालेला राजा तुझे. कुठे एका दाण्याने मार खाल्ला. कशाला पावलेपणा करतो. अरे जर हे रिकामे धंदे केले असते तर लोक जगाच्या पाठीवर कुठे कुठे गेले असते. हा जुगार आहे ना. हा जुगार आहे. या जुगाराशी काही भगवंताने पराभव सूत्रामध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी मांडलेल्या आहेत. पराभव होतो या माणसाचा. जो माणूस आहे सगळे एक 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 गोळा करतात. आणि हे सगळं का होते. घरात यांच्या तरंग सुद्धा नाहीत ना. नाही तर यांच्या दारावर जाऊन बघा कोणी पण. एवढं फाका असेल वाटते ना भयानक. 2 मिनिटं उभा राहू शकत नाही. जो सदाचारी माणूस आहे ना यांच्या दारावर 2 मिनिटं उभा राहू शकत नाही. कारण तरंगच तशी आहे. मला सांगा तर अशा प्रकारची व्यक्ती जर अशातच मेली तर कुठे जाणार. गेले ना अधोगतीच्या मार्गाला. आणि हे तर भगवान अनंत संकट समुदाय हे व्यक्ती देव लोकांच्याही पलीकडचे आहे. तुम्ही कुठल्या देवाची करतात. बरं काय चालते या देवाला. बुद्धाने शिकवलेलं आहे. सुरा मेरे मध्यपमाद ठाणा वेरमणी. याला काय चालते. बिड्याचं बंडल घे. पेत पे कर चोथा खरा. आकडे सगळे सडवले का. मनुष्य जाती दुर्लभ हो. माणसाचा जन्म दुर्लभ आहे. सदासदी जन्माला माणसं येत नाही. अरे तुम्ही भाग्यवान लोक आहात की माणसाच्या जीवनामध्ये जन्माला आलेत आणि तुम्ही बिड्यातून कशाला फपस काळे करून टाकताय. एक बहादर तर माझ्याकडे आला आणि तो म्हणले तो आपलाच होय ना. आपला होय म्हणजे आपला होय म्हणजे कोण आहे. त्याने तर ते सांग काय सांगितलं त्यांनी. बिड्या द्यायचं. बुद्ध सांगतात की बिड्या पिऊ नको. तो एक जण एकदा आला की मला एवढा देवाचा चमत्कार आहे. म्हटलं कसला देवाचा चमत्कार आहे.
तो म्हणजे काय केलं, एका बाईने त्याला ताटात जेवण दिलं, त्या ताटात विष टाकून दिलं. म्हणलं बरं, मग बघा किती फेकते हा. मग ताट वेगळं, त्याच्यात विष टाकलं. विष टाकल्यानंतर म्हणजे त्याला कळलं, त्या देवाला कळलं. म्हणलं काय कळलं? मग त्याने काय केलं ते कळलं, त्या कुत्र्याला दिलं खायला. त्या कुत्र्याने खाल्लं, नेलं. म्हटलं मग महाराजांनी चमत्कार केला आणि मग 2 मिनिटांनी कुत्र जिवंत केलं. लय फेकता रे, काय फेकणार आहे काही, ती बसलं पाहिजे ना. मग मला हा प्रश्न उपस्थित होतो की 2 मिनिटात त्या कुत्र्याला 2 मिनिटासाठी मारला का? यानेच पहिल्यांदा खायचं होतं, चमत्कार करून दाखवायला पाहिजे होता. हे का नाही ठिकाणी धंदे झाला. बुद्धी भ्रष्ट होत चालली, बुद्धी भ्रष्ट होत चालली, अधोगतीच्या मार्गाला लोक चालले. आणि बुद्धांच्या प्रतीक आहे इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवाती. बुद्ध भगवान कोण आहे? इतिपिसो भगवा, असा तो भगवा. भगवा म्हणजे भगवान. भगवान आता तर नाव आहे भगवान, नाव भगवान. संध्याकाळी गटारी नाव काय ठेवलं? भगवान. भगवान ते आहे भक्त दोषो, भक्त मोहो, भक्त रागो, ती भगवंत. ज्याने रागाला भग्न केलं, ज्याने द्वेषाला भग्न केलं, ज्याला मोहाला भग्न केलं म्हणजे जाणलं, तो भगवान. काय कमी होतं सिद्धार्थ बोधिसत्वांकडे? आमची कुठली परिस्थिती आहे, आम्ही दरिद्रीकडून आम्ही सुखी बनण्याच्या मार्गात गेलेला आहे. आणि तो महान पुरुष सगळे ऐश्वर्य संपन्न असताना सगळ्यात महत्वाचं आहे एकही जवळ ठेवलेलं नाही. किती विपर्यास आहे. ज्याच्यात आहे त्याच्यात समाधी नाही. जे असेल ना त्याच्यात आहे इमानदारीने, समाधानानं ना, जे असेल ते आहे. तुमचं कोणीच वाईट करत नाही. तुम्ही तुमच्या प्रामाणिक उपायासाठी जीवन जगण्याचा प्रयत्न करा, लाभही लाभ आहे तुम्हाला. पण नाही ना, इन्स्टंटली आम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. मग काही करा त्याच्यासाठी, लबाड्या करा, चोऱ्या करा, या नावाने करा, त्या नावाने, याचे खिशे कापा, त्याचे खिशे कापा. आता धर्माच्या नावावर सुद्धा खिशे कापणं सुरू केले लोकांनी, करतात. बुद्ध भगवान कोण आहे? असा तो भगवा. भगवा म्हणजे भगवा झेंडा नाही बरं. या झेंड्यातही राजकारण लोकांनी आणलं. भगवा हिंदूचा, हिरवा मुसलमानाचा. आणि काल परवा आपण जन्माला आलो, आपला नवीन त्याच्या निळा, काहीच कोणाला ज्ञान नाही. त्याचं महत्व काय, याचं महत्व काय, कोणाला काय नाही. बस झगडते रे वो झंडे के नाम पर. झेंड्याच्या नावावर लढणं चालू आहे आमचं, एकमेकाशी वय भावना निर्माण करणार, बाकी दुसरं काहीच नाही. बरं, याच्यातलं एक राजकारण वेगळंच आहे. जर समजा हिरवा झेंडा जर हिंदूच्या दारावर जर फडकला गेला तर भयानक परिस्थिती. आम्ही का मुसलमान आहोत का? बरोबर का नाही? कोणाच्या हिंदूच्या घरावर पाहिला का हिरवा झेंडा? कारण ते मुसलमान नाही. बरं, एखाद्या मुसलमानाच्या घरावर पाहिला का भगवा झेंडा? कारण तो हिंदू नाही आहे. बरोबर आहे ना? तो हिंदू नाही, हा मुसलमान नाही. पण जर अधिक खोलवर जर गेला ना तर काय विचित्र भावना आहे माहित नाही. हिंदूंची मुलगी ज्या वेळेस लग्न करतात आणि लग्न करत असताना
तिला पातळ कुत्र घेत, जे पातळ आहे ते कुठलं घेतात? हिरवं घेतात का नाही? सवाशील म्हणतात ना तिला. सवाशीलला पातळ कुठलं असते? मग का मुसलमानी नाही का ते? बरं, लग्नात, भर लग्नात हात बांगड्याने कुठले भरतात? बांगड्या मुसलमानी नाहीत का तुम्ही? काही फेकतात रे लोक. काहीच अर्थ नाही याच्याशी, जराही अर्थ नाही. आणि ते जर मुसलमानांचं लग्न जर झालं, ती जर परवीन होत असेल, तिचं जर मुसलमानी नाही, तिचं जर लग्न झालं तर तिला चुळा कुठला भरला जाते? लाल रंगाचा चुळा भरला जाते. ती काय हिंदू आहे का? ती हिंदू आहे का? तिला चुनरी कुठली पाहिजे? लाल पाहिजे. मग हिंदू आहे का ती? काय झेंड्यात काय घेऊन बसले तुम्ही लोक? कुठल्या झेंड्याची गोष्ट करता? अरे साक्षात तर तुम्ही सगळं डोक्यापासून तर पायापर्यंत परिधान करणाऱ्या वस्तू ते वापरतात. त्याच्यात काही नाही, त्याच्यात ना हिंदू ना मुसलमान ना काही नाही, याच्यातही नाही. आणि फळातही आणून ठेवलाय. धर्म फळातलाय धर्म आहे. नारळ कोणाचं? हिंदूचं. खजूर मुसलमान. क्या बात. बरं, फुलातलाही भाग यांचा वेगळा आहे. फुलं आहेत ना, फुलं वाटून घेतल्या लोकांनी. मजारवर कुठले फुलं लागतात? लालच लागतात. बरोबर आहे का नाही? कशासाठी या सगळ्या गोष्टी? जीवन जगण्यासाठी अनंत सम्यक संबुद्धाने हाच मार्ग केला की तुमचं चित्त किती शुद्ध आहे त्या चित्तावर तुमची धार्मिकता महत्वाची आहे. ज्याचं चित्त शुद्ध त्याला अधिक धर्म उजागर झाला. या धर्माची काही गरज नाही. आणि हा सांगणारा कोण आहे? अनंत सम्यक संबुद्ध आहे. इतिपिसो भगवा अरहं. बुद्धांमध्ये हा पहिला गुण असला महत्वाचा आहे. अरहं आहे तर अरहंत. शब्द प्रयोग दोन आहेत. अरह, अरह म्हणजे पूजनीय. अरह म्हणजे पूजनीय. आपण म्हणता का नाही? अरहं सम्मा संबुद्धो बुद्ध भगवा भगवंतं अभिवादेमि. पूजनीय आहे. आणि अरिहंत, अरिहंत शत्रूवर विजय प्राप्त केला. अरि माने शत्रू, हंत म्हणजे नष्ट करणे. जो शत्रूला नष्ट करतो, जे शत्रूला कापतो, जे शत्रूला संपवतो, शत्रूचे खांडोळे करतो, तो अरिहंत. ते सम्यक संबुद्ध आहे. आता कोणते शत्रू आहेत? 5 शत्रू आहेत माणसाचे. आणि ते अंतर. बाहेरचे शत्रू कोणीच नाही. बाहेरचे कोण आहेत? कोणीच नाही. मैं करता सबको क्षमा, करे मुझे सब कोय, मेरे तो सब मित्र है, शत्रु दिखे ना कोय. शत्रू कोण आहे? आंतरिक शत्रू आहे. की जे आंतरिक 5 शत्रू आहे की तुम्हाला उन्नतीच्या मार्गावर जाऊ देत नाही. आणि मग उन्नतीच्या मार्गावर जाऊ देत नाहीत यासाठी बिचारा गरीब माणूस किंवा त्याची बुद्धीची आकलन न करणारा माणूस, त्याचा बुद्धीचा विकास होत नाही, तो डायरेक्ट मग देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करतो. या देवाचं नाव घेतलं की बरं होईल, त्या देवाचं नाव घेतलं की बरं होईल, अरे हे केलं की बरं होईल, त्याची पूजा करा, याची आरती म्हणा, अमुक करा, तर मग काही भलं झालेलं नाही. कोणाचं भलं झालेलं नाही. तुम्ही तर काहीच पूजा अर्चा करत नाही. हिंदू धर्मीय बांधव बघा किती पूजा करतात, भयानक पूजा करतात ते. पण तरी सुद्धा चेहऱ्यावर मात्र ते भाव आहेतच दुःखाचे. ते भाव दुःखाचे आहेतच.
म्हणजे तुम्हाला साधं पूजा करता येत नाही, तर त्यांचा पूजेत जन्म झालेला आहे. ते एवढी पूजा करतात तरी त्यांच्या पत्रात म्हणजे त्यांच्या पदरात अजूनही सुद्धा सुख मिळालेलं नाही. आणि काही काही लोक जर आव आणून सांगत असतील की नाही मी माझ्यासारखा सुखी आहे, तो स्वतःला फसवतो. सुखी कोण आहे? तर बुद्ध म्हणतात कोण्या देवाचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण मात्र मन शुद्ध पाहिजे. ज्याचं मन शुद्ध समजून चला तिथंच बुद्ध आहे. 5 शत्रू आहे. शंका, आळस, विचिकित्सा म्हणतात त्याला, व्यापार, औदच्य, कोकोच्च, हे जे 5 शत्रू आहेत हे माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. सगळ्यात महत्वाचा शत्रू आहे तो आळस आहे. आळस वाटत बस आता ठीक आहे ना, 7 वाजे अजून वाजायचे नंतर तोपर्यंत लोक आहेत. कामही करायच्या बाबतीत अरे नाही आता जास्त ऊन आहे, आता राहू द्या काम करू. अरे आता संध्याकाळात झाली, आता कसं काम होईल, राहू द्या. आळस आहे हा. आळस मनाचा आळस वेगळा, शारीरिक आळस वेगळा, मनाचा आळस वेगळा. शंका महत्वाची आहे. शंका तर एवढी मोठी भयानक शंका आहे, बस शंका कोणी कोणावर करू नये. आणि विशेषतः पती पत्नीला तर बिलकुल शंकेला वाव ठेवू नये. बिलकुल पती पत्नीने एकमेकांमध्ये शंका नाही ठेवली पाहिजे. जर पती पत्नींमध्ये जर शंका असेल तर समजून चला 4-5 वेळा बोलून बघा काय होते. शंका 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 शंका. दोघांमध्ये जर डाऊटफुल असेल तर शेण खायची सुरुवात होते. म्हणून क्लिअर करा, जे काय असेल ना ते ताबडतोब स्पष्ट करून टाका. जे झालं ते झालं, अधिक जीवन सुखा. कारण हा बारंबार जन्म मिळत नाहीये. बारंबार जन्म मिळत नाही तर याच जन्मामध्ये सुखी जीवन जगायचं आहे आणि हाच जन्म सार्थकी बनवायचा आहे. यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून अरहंत सम्यक संबुद्ध म्हणतात की आंतरिक 5 शत्रूला संपवलं पाहिजे. आंतरिक 5 शत्रू आहेत, मनातले 5 शत्रू आहेत, त्या 5 शत्रूला दूर करा, सुखी जीवन जगायला सुरुवात होईल. आणि 5ही शत्रू आपल्या सदैव जवळ. जसं 5 शत्रू आहेत तसे 5 मित्र आहेत. वीर्य, उत्साह है ना, प्रज्ञा, स्मृती, हे 5 मित्र, 5 बल आहेत. श्रद्धा, हे 5 बल जे आहेत हे 5 बल सदैव श्रद्धा पूर्ण असं पाहिजे. भगवंतावर श्रद्धा असली पाहिजे. जर दोघलेपणाची जर श्रद्धा असेल तर मार्ग बनत नाही. आणि मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये माणसं दोघलेपणाची श्रद्धा ठेवतात आणि मग बोलतात आमचं भलंच नाही आहे, आमचं असंच नाही आहे, आम्ही तर लय करतो. काय करता तुम्ही? करता काय? बुद्धाचं म्हणणं आहे बुद्धाला वंदन कराय. बुद्धाला वंदन जर करायचं असेल तर पहिल्यांदा आंतरिक मनामध्ये पहिल्यांदा तुम्ही तपासा की तुमच्या आंतरिक चित्तामध्ये कोणाच्या बद्दल दुर्भावना आहे का, द्वेष भावना आहे का. जर दुर्भावना नसेल, द्वेष भावना नसेल तर वंदन करा, ते सार्थकी होईल. रागानं मन भरलेलं आहे, अरे त्याचं वाटोळ होईल बस सुरुवात आहे. कधी कधी प्रवचनामध्ये येतात ना महिला, आल्यानंतर बस मला आता चांगलं बनायचं आहे. सकाळी विहारात गेल्या तर विहारात येतात, विहारात गेल्या तर सुरुवात होते आणि वंदना गेल्या बिचारी समोर बसलेले असते बस. आणि सुरू अगदी चालू लयबद्ध स्वरामध्ये इति पिसो भगवारहं सम्मा. शेजारी ती बाई येते, ती बसली, तिचा स्पर्श लागते, डोळे उघडे करून बघते. इथे हे राहिलं नमो तसं भगवतो, बस सुरुवात होते. इथे पिसो भगवान, हिचं एवढं काय, ही माझ्याजवळ थांबली, सकाळीच भांडली, चित्तामध्ये एवढी गडबड विचारू नका. कसा भाव तयार होते?
कशी मैत्री वाढेल, कसं सुखी जीवन जगता येईल? सुखी जीवन जगण्यासाठी मनातले राग करावं लागतील, मनातले द्वेष करावं लागतील, मनातला अंधकार दूर करावा लागेल की ज्या अंधकारामुळे अधोगतीचा मार्ग आपण चालवतो, तो अधोगतीचा मार्ग बंद करायचा असेल तर तुम्हाला बुद्धाच्या सतसत विवेक बुद्धीचा विचार करून चालावं लागणार आहे. सम्मा संबुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहे, सम्यक संबुद्ध आहे, स्वयंबुद्ध आहे. कधी कधी त्यांना स्वयंभू म्हणतात. स्वयंभू, स्वयंभू म्हणजे ते नाही बरं. बम बम बोले, फेक चांदी के बोले, धर्माच्या नावावर चालू आहे ना. धर्माच्या नावावर काय विचार? भोलेच्या नावावर गांजा पेतात रे लोक बिनधास्तपणे. अरे गांजा पेता पेता सगळा छातीचा खोका करून टाकतात. काय तर देवाच्या नावावर. अरे त्यांनी तेच सांगितलं का तुम्हाला, मनुष्याचा जन्मच तुमच्यासाठी. अरे हा बारंबार आहे, मरण तर येणारच आहे प्रत्येकाला. बिना मरणाचं असं कोणी आहे? चिरंजीव कोणी आहे का? नाही आहे. मरण आज न उद्या येणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मरण कधी येईल, कुठे येईल आणि कशाने मरण येईल, हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. म्हणून सजग राहा, जागृत राहा मरणाच्या बाबतीत. कभी भी आ सकता है, कहीं भी आ सकता है और किस कारण से भी आ सकता है. कधी कधी तोंड धुता धुता गेला, ठेच लागली गेला, काय नाव आता तो बोलत होता गेला. असं नाही सांगू शकत की 4 भिंतीच्या आतच मध्ये मरण आलं पाहिजे, बिलकुल नाही. घराच्या बाहेर गेला लुड झाला. सगळ्यात महत्वाचं आपल्या. म्हणून मरणाच्या बाबतीत आपण, आणि मरायचं आहे ते सगळेच जण मरणार आहेत असं नाही आहे. जागृत राहा, मरणच तुमचा परम मित्र आहे, तो कधी तुम्हाला सोडून जात नाही. पण गाफील वागलात तुम्ही, बेसावध वागला की समजून चाला, झडप घातलीच आहे. मी हे म्हणत नाही की तुम्ही मरणापासून सावधान राहा, म्हणजे मरणाला मरण नसू देऊ नका असं नाही आहे. मरण तर येणार आहे, येणार. म्हणून त्याला आपण डायरेक्ट म्हणायचं वेलकम टू डेथ अँड बर्थ बाय बाय. हरकत नाही, मी स्वागत करण्यासाठी तुझा, ये लवकर ये जगण्यात तुला येत होतो. आणि दुसऱ्याच्या ना जीने की आस ना मरने की लालसा. जगण्याची आस नाहीये आणि मरण्याची लालसा नाही. मी मेलो पाहिजे, लवकर मेलो पाहिजे. अरे काय 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 लोक तर मरण्याच्या बाबतीत म्हातारे माणसं आहेत ना, बोलतात बिचारे मेहनत केलेली, तरुणपणात खूप मेहनत केली, कबाड कष्ट केले, शेतीचे काम भरपूर केले, त्यामुळे हाड चुरचूर झालेत ना, कॅल्शियम कमी पडलं. उठायच्या वेळेस कळकळ वाजतात, सगळे होतात. आणि कधी कधी कंटाळून म्हणतात, अरे कुठं लपणारे तू, येणं घेऊन जाय ना. म्हणजे त्याला तोच एक धंदा आहे, घेऊन जाय. लोक आहे, विचार करणार आहे. विवऱ्याला शिबिर सुरू होतो, विवरा 2009 मध्ये. आणि मी गेलो बाबुळगावला. तिथे गेल्यानंतर थंडीचे दिवस होते, जानेवारी महिना होता. गेलो तिथे. काय चित्तात आलं माझ्या काय माहित नाही. म्हातारी हवी होती, बिचारी नवरा नव्हता, लेकरू होतं तर बाहेर अमरावती कुठेतरी नोकरीला होतं, एकटीच माय घरात. सकाळी थंडी द्यायचा उठली, साफसफाई करत होती. माझ्या काय चित्रात मी गाडी थांबवली, लगेच गेलो मायच्याकडे. गेल्यानंतर खाट उभी केली, तर खाट टाकली. तर माय घरातून म्हणजे कोण आहे म्हटलं, माय मी आहे. म्हटलं बी संगपान भंतीजी. अरे बाबा भंतीजी देवासारखेच आले तुम्ही. म्हटलं बरं देवा. मग आलं म्हटलं चादर आणून ती काय करू भंतीजी. त्याला म्हटलं माय राहू द्या ना, असं नाही भंतीजी. सकाळीच पाणी. म्हटलं एवढ्या थंडगार पाणी कसं द्यायचं. नाही म्हटलं राहू द्या भंतीजी, थांबा चहा बनवते. ठीक आहे. आता चहा बनवला, सगळं उठायला लागले ना. उठायला लागल्यानंतर लगेच हळद म्हटलं माय किती होणार म्हणजे भंतीजी काय सांगणार, घेऊनही नाही जात. म्हटलं माय त्याच्यासाठी आलो ना मी, त्याच्यासाठी आलो. बोलली काय, बेसावत होती ना, बोलली ते
एवढे नाही जात मला एखादा लोक म्हणलं माय त्याच्यासाठी आल्या बरोबर म्हणता माय काय म्हणले नाही ना म्हणले भतीजी मान्य करू अमरावती नाही तिकडून आलं पाहिजे. मग कशाला बोलताय हे? काय गरज आहे का बोलायची? हे काय बोलायचं बोलता सहज बोलतात की घेऊन गेला पाहिजे मरण आलं पाहिजे ह्या बोलल्या जाते. पण प्रत्येकाला असं वाटतं की जगलोच पाहिजे. पण कशासाठी जगता? बरोबर आहे की कशासाठी जगता? जगा यासाठी की मनुष्याचा जन्म सिद्ध झाला पाहिजे, सार्थक झाला. आणि तो जन्म सार्थकी यासाठी होते कारण तुम्ही अविद्येतून मुक्त झाला पाहिजे, अज्ञानातून मुक्त झाला पाहिजे. आणि अज्ञानातून मुक्त होत असताना तुम्हाला जाणीवपूर्वक मुक्तीचा मार्ग मिळाला पाहिजे. मुक्तीचा मार्ग, मोक्षाचा मार्ग मिळाला. या जन्मामध्ये जिवंतपणे मोक्ष मिळाला पाहिजे. आणि जिवंतपणे मोक्ष मिळवायचं असेल, जिवंतपणे मुक्ती मिळवायची असेल, जिवंतपणे जर निर्वाण प्राप्त करायचं असेल तर बुद्धाने शिकवलेला मार्गच तुम्हाला अनुसरावा लागेल. इथं कीर्तन भजन करून जमत नाही. इथं स्तोत्र वंदना बोलून हे होत नाही. इथं तुम्हाला प्रॅक्टिकल करावं लागेल आणि मनाचा भाग करावा लागेल. तुम्हाला जाणीव हे सगळे कर्म तुम्हाला तुमचे शारीरिक मानसिक आणि वाचिक कर्म तुम्हाला धुवून साफ करावं लागतील तरच तुम्हाला जिवंतपणे मुक्ती प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला काय काय लोक मुक्ती प्राप्त करण्यासाठी मशानात जातात. त्याला नाव दिलेलं आहे मुक्तिधाम. तिथं मुक्तिधाम. मशानात कोण मेलं का? मेला का कोण मशानात? हा मशानात गेला मेला. एखादं उदाहरण अपवाद असू शकतो एखादा. अरे ते एवढी पवित्र भूमी आहे ना मशान भूमी, एवढी पवित्र भूमी आहे. त्या पवित्र भूमीसारखी दुसरी भूमीच नाही आहे. त्या मशानात कोण बसवता? तो मशानात कोण असते? हा कोण असते माहित आहे का? मशानात त्याला गेलेलं मशान योगी. आणि मशानातच पुतळा असायचा कोणाचा? त्याला नाव आहे महादेव, शंकर, भोले आहेत ना, नीलकंठ. त्याचा पुतळा असेल ना का? त्याला मशानात. त्यानेच ठेका घेतला का मशानात राहायचा? एखाद्या वेळेस माणसाने जाऊन बसावं. भीती आहे ना सगळ्यात मोठी तुम्हाला. तुम्हाला एवढी मोठी भीती आहे की मशानात गेल्यानंतर तुम्हाला असं वाटे ना एखादं भूताळ यावं ना अंगावर बसावं आपल्या. बरं भूत कोण आहे? त्या बापानं पाहिला. भूत कोणी पाहिला? फेकून आला फक्त. उलटे पाय सरके पाय कोणीच पाहिलं नाही. पण रिकाम्या मनाच्या गोष्टी मनाचे भाव तुम्ही मांडत बसता. मनातलं तरंग आहे ते. भूत नाही. आणि तुमच्यासारखे तुम्हीच भूत आहात. जगामध्ये भूत कोण आहे? कोणीच नाही. तुम्हीच भूत आहात. सगळ्यात मोठा भूत म्हणजे मानव, माणसं. भूत कोणाला दिसत नाही. स्मशान भूमीमध्ये एवढी पवित्र भूमी आहे की तुम्हाला ते आपल्या गर्भामध्ये समाविष्ट करून घेते. आणि तिच्या बाबतीत आपले तरंग असतात. रात्री 12 वाजता मशानात जायतात, दिवसा 12 वाजता मशानात जात नाही. भीती आहे. हा जोपर्यंत भयाचा संस्कार जोपर्यंत लुप्त होत नाही, नष्ट होत नाही, तोपर्यंत सत्य जीवन जगता येणार नाही. म्हणून भयातून, द्वेषातून, रागातून हे सगळं आपलं
चित्त समाधान झालं पाहिजे की त्याच्यातून मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे, तरच आम्हाला खऱ्या अर्थाने धर्म कळणार आहे आणि धर्माचा यासाठी अरहंत समय संबुद्धांनी शिकवलेला महत्वाचा उपदेश अंगीकारण्यासाठी आपण काय करतो याकडे भान ठेवलं पाहिजे। अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य धर्माची जाणीव होत नाही आणि सत्य धर्म जर उजागर करून घ्यायचा असेल तर बुद्धाने शिकवलेल्या पंचशीलाचा सारांश आपल्या जीवनात उतरवला पाहिजे। सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्या भीतीतून मुक्त व्हायचं असेल तर प्रत्येक प्राणी मात्र्यावर दया करायला सुरुवात केली पाहिजे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो रे, दसो दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे। 10 दिशातले प्राणी झाले कोण करू शकते? माणसं करू शकतात फक्त। खूप मोठे माणसं होतात आपण, त्याच्याही पलीकडचे आहे, देव लोकांच्याही पलीकडचे माणसं आहोत। फक्त माणूस पण आपल्यात यावा लागेल आणि माणूस पण येण्यासाठी पंचशील हे तेवढं आपल्यासाठी महत्वाचं आहे। त्या पंचशीलाचं पालन करत राहा आणि उर्वरित जे काही दिवस राहिले ते पूर्ण पंचशीलाच्या पालनामध्ये घाला। जाणीवपूर्वक सत्य जीवनाचा अनुभव घ्या आणि तुम्हीच तुमच्या मनाची सुखी व्हा एवढं सर्वांकडून अपेक्षित करतो। या गावात जेवढ्या जाती धर्म पंथाचे वर्णाचे भेदाचे लोक आहेत त्यांच्या प्रती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रती मंगल कामना करतो। आपल्या सगळ्यांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप सुखी हो, सगळ्यांचं खूप भलं हो, भलं हो, भलं हो। बोला हॅलो, पुन्हा एकदा बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। उपासक उपासिकांनी सुरुवातीला आदर्शांना वंदन, नंतर भिक्खू संघाला वंदन। गुडघ्यावर बसा, ज्यांना बसताही त्यांनी। बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बंदीजीला आणि संघाला वंदन करायचं आहे। बोला, तुम्ही बोला, उपासक उपासिका तुम्ही बोला। तुमचा आवाज येऊ द्या सगळ्यांचा। पूजनीय वंदनीय वदंत भिक्खू पालखी महाथेरो, राष्ट्रीय अध्यक्ष भिक्खू संघाचे संघनायक, माणसाला माणूस तत्वाची जाण करून देण्यासाठी बुद्धवाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। निश्चितच पंचशीलेच्या तत्वाचं पालन करणे आपल्या कौटुंबिक जीवनाकरिता खूप महत्वाचं आहे। उर्वरित दिवस उद्याचाही प्रवचन होणार आहे, तर या परिसरात जेवढी